आणि सर्व महापुरुषांना मी मानवंदना करतो आणि छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं मी आलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक धनगर समाजाच्या नेत्याच्या चरणी मस्तक ठेवून प्रमाण करतो। कारण आजची जे बैठक आहे 15 दिवसापूर्वी इथे एक बैठक झाली आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल। आणि ती बैठक मी म्हणलो होतो का बी टीम तयार झाली आहे दीपक भाऊ बोर्डे यांचं आंदोलन मोडीत काढण्यासाठी, हे तुमच्या लक्षात आलं असेल। आणि ही बी टीम आज मी कार्यरत आहे। मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून फोन आले, भाऊ तुमच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये बी टीम ही आज आली आहे। मला एक सांगा, त्यांना जर इथे हे जर बैठक घ्यायची होती कमीत कमी कमीत कमी 50 लोक तरी त्या बैठकीमध्ये पाहिजे होते। महाराष्ट्राचे नेते म्हणजे ज्यानं पण ती बैठक ठेवली होती, मला त्याला एक सांगणं आहे, महाराष्ट्राचं नेतृत्व खतम करण्याचं काम तुम्ही करतायत। त्या माणसाचं नाव घेणार नाहीत, मला पर्सनल मेसेज टाकलात, भाऊ मी माझं काम करतोय, तुम्ही माझ्या आड येऊ नका। अरे माझ्याकडे सत्य चालतं भाऊ। 2024 मध्ये मी म्हणलं होतं पंढरपूर सोडू नका, तिथं थांबा। छत्रपती संभाजीनगर मध्ये जे सर्टिफिकेट कॅन्सल करायचे होते, काही गरज नव्हतं चालू आंदोलन सोडून यायची इकडं, त्यावेळेस मी विरोध केला होता। काय विरोध केला? छत्रपती संभाजीनगर मध्ये असे वाघ आहेत का त्याचे ऑफिस होतं ते पूर्ण जाऊन फेकलं असतं आम्ही, पण ते सुद्धा पंढरपूरचं आंदोलन मोडीत काढण्याचं काम ही बी टीम करतील। आता ही बी टीम कोणती आहेत हे सगळ्यांना ओळखणं गरजेचं आहे। माझं सतत सांगणं असतं, कारण समाजातले लांडगे ओळखा। जोपर्यंत तुम्ही समाजातले लांडगे ओळखत नाही तोपर्यंत समाजाला न्याय भेटू शकत नाही, हे मी छाती ठोकपणे सांगू शकतो। आणि मी जास्त काही बोलणार नाही, बोलासारखं खूप आहे, पण एक याचा मुंबईचा किस्सा सांगतो मी। कारण मुंबईचं जे आंदोलन होतं दीपक भाऊ बोर्डावर खूप आरोप झालेत, खूप टीका टिप्पणी झालेत। म्हणजे ज्या बी टीमने टीका टिप्पणी केली त्यांना माझं सांगणं आहे, अरे ज्या पोलीस प्रशासनानं, ज्या सरकारनं, ज्या न्यायालयानं त्यांनी आपल्याला परवानगी नाकारली होती, पण मी दीपक भाऊ बोर्डाला म्हणलं होतं, भाऊ आपल्याला दीपक भाऊ बोर्डे यांना मी म्हणलं होतं, भाऊ आपण नारा दिलाय, आपल्याला मुंबईला जायचं आहे, मग ते कशा प्रकारे जायचं हे आपण ठरवू। हा गनिमय कावा करण्यासाठी ही जी बी टीम आहे यांनी खूप प्रयत्न केले हाणून पाडण्यासाठी। अहो कर्फ्यू लावला, कर्फ्यू नजर बंद केलं सगळ्यांना। माझ्या दुकानावर साहेब 2 घंटे सीआयडी येऊन बसला होता। मी काय गुन्हा केलता असा? मी एक संविधानिक मार्गाने आंदोलन करतोय, आपल्याला मुंबईला जायचं होतं। भाषण करण्यासारखं खूप आहे, पण मी एक किस्सा सांगतो। कारण आपण ठरलं होतं मुंबई जाम करायची, मुंबईत घुसायचं, कसं का निवड, पण शासन प्रशासन आणि कोर्टाच्या नाकावर टिचून आम्ही मुंबईत घुसलो का? कारण आपली ही लढाई जी आहे ती संविधानिक आहे। आणि हेच कोर्टाला मी त्याच स्थिती बसलेलो आहोत तिथं। म्हणलं साहेब तुम्ही संविधानाचं पालन करतायत, मग आम्ही काय संविधानाची पायमल्ली करतोय का? अरे आमच्या संविधानामध्ये आरक्षण आहे, आम्ही संविधानिक हक्क मागतोय का? आम्हाला तो हक्क दिला जात नाही। एक कोर्ट फक्त झॉरक्स धनगर सर्टिफिकेटचं एक झॉरक्स पाहून ती केस डिसमिस करतायत। अरे हे का निजामाचं राज्य आहेत का? इथे धनगर समाजाला कधी न्याय भेटेल? त्याच्यासाठी मी प्रत्येक आज इथे एक एक जो मावळा आलेला आहे, यो 1000च्या बराबर एक एक मावळा आहेत, हे मला माहिती आहे। ही संख्या जी आहे ही लाखोची संख्या आहे। आणि एक शेवटचा किस्सा फक्त मुंबईचा। साहेब आम्ही सकाळच्याच रेल्वेने उतरलो, आम्ही रस्त्याने चाललो, माझ्या संग एक 5-25 जण होते।
आम्ही चाललो, पोलीसवाले तिकडून आले. आता काय होतं माहितीये का, त्यांनी लगेच अडवलं, ए कुठे चालले? म्हणलं साहेब काही नाही, आम्ही त्या आंदोलनाला आलो. ते बाजूचे होते, घाबरले. म्हणजे सिव्हिलवर होते, त्यांना कळलं नाही, पण मला कळलं भाषा पाहून. कारण आता आंदोलन हे सिव्हिलवाले कसे असतात. म्हणजे कुठे चालले? सुरेश भाऊ कांबळे यांचं खूप खूप स्वागत आहे, त्यांनी समोर यावं. मग आम्ही रस्त्याने जात असताना, कारण गनिमी कावा कसा केला जातो हे आपण दाखवून दिलाय. त्याच गनिमी कावाचं एक उदाहरण म्हणून मी देतोय, कारण माझ्या सोबत ते घडलं. त्यांनी मला विचारलं, अय तुम्ही कुठे चाललेत? आमच्या सोबतीला या भाऊ. मी त्यांना म्हटलं, भाऊ आम्ही आंदोलनाला आलो. एक काय म्हणतो, लगेच फोन, अय गाडी बोलव. माझ्या लक्षात आलं, म्हणलं गाडी बोलवता म्हणतात. मग माझ्या लक्षात आल्यानंतर मी बाजूच्या सोबतीत म्हणलं लाईव्ह करा लवकर, व्हिडिओ काढा, फोटो हे काढा. तर त्यांनी ते चालू केल्यानंतर ते एका पोलीसवाल्यांनी माझ्या सोबत जो होता त्याचा मोबाईल हिसकला. म्हटलं साहेब हे तुम्ही चांगलं नाही करतायत. त्यांनी लगेच माझ्याकडे पाहिलं. म्हणजे आपलं जे आंदोलन मोडीत काढण्याचं काम जे पोलीस प्रशासन करीत नाही, हे सरकार करतायत. तर बाकीचे जे होते, मी खिशातला मोबाईल काढला, म्हणलं साहेब तुमच्या समोर हा मोबाईल फोडतो. अरे हे निजामाचं राज्य आहे का? हे निजामाचं राज्य आहे का? म्हणलं आम्हाला कुठे हिंडायची याची परवानगी नाही का? साहेब तसंच मैदानात गेलो, गाड्याच्या गाड्या आल्या, तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल. पहिले मला उचलून त्यांनी टाकला, हाल बेकारी म्हणून. आता मी किती बेकारी, फक्त ट्रेलर दाखवला. पण येणाऱ्या काळात मुंबई ही मुंबई पिवळी काढल्याशिवाय आपण थांबणार नाही. माझा सगळ्या समाज बांधवांना सांगाय, आणि विशेष करून पीटीन काना उघडा, तुमचे कान नाही जोडले तर हे छत्रपती संभाजीनगर नाहीये, हे लक्षात ठेवा. कारण हे छत्रपती संभाजीनगरनं हे आंदोलन आता या हातात घेतलं आहे. मी जास्त बोलत नाही, बोलासारखं खूप आहे, खतखत खूप आहे. कारण मुख्यमंत्री इथे यायचा असला, पहिले आमची छत्रपती संभाजीनगरची टीम पहिले जलामध्ये टाकून देते. कारण त्यांना माहितीये छत्रपती संभाजीनगर जर पेटलं तर पूर्ण महाराष्ट्र कसा पेटवायचा हे आम्हाला माहिती आहे. पण जास्त न बोलताना मी सगळ्यांची रजा घेतो आणि इथेच थांबतो. एअरपोर्ट एअरपोर्ट.